प्रार्थना करू। धन्यवाद माझ्या स्वर्गीय परमेश्वर प्रभू, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो, आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो राजा। धन्यवाद करतो या सुंदरशा समयासाठी, आजचा दिवस प्रभू तू आम्हाला दाखवलास, धन्यवाद करतो राजा। आज तुझ्या पवित्र मंदिरामध्ये प्रभू तू घेऊन आलास, त्याबद्दल तुझे आभार मानतो पिता। मी प्रार्थना करतो प्रत्येकाला प्रभू तुझ्या रक्ताने प्रभू मी कव्हर करतो राजा। जे प्रभू वचन होईल प्रभू, त्या वचनाच्या माध्यमातून तू बोलला जा। मुख जरी माझं असलं पण माझ्या मुखातून येणारा प्रत्येक वचनाचा शब्द तुझा असावा प्रभू, आणि हे वचनाचं बीज प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरलं जाऊ दे प्रभू। धन्यवाद करतो प्रभू, येशूच्या सामर्थ्य नावात ही प्रार्थना विनंती मागतो म्हणून ऐका पिता, आमेन। एक जोरदार टाळी वाजवून आपण देवाला धन्यवाद करूया। बघा प्रियांनो, आज लोकांवरती प्रॉब्लेम असतील, दुःख असेल, कर्ज असेल, आजारपण असेल, पण याला घाबरून जाऊ नका। बायबलचं वचन सांगतं, जे उत्तम ते परमेश्वर तुम्हाला देईल। आज कर्जामुळे लोक हैराण झाले असतील, आमच्या मागे एवढं कर्ज झालंय, आजारपणामुळं परेशान झाले असतील, घरात भांडणं चालले असतील, पण प्रत्येक गोष्टीचं जे निराकरण आहे, ज्या गोष्टीतनं बाहेर पडायचंय ते आहे देवाचं वचन। ते जर समजलं तर देवबाप तुमच्या जीवनात बघा किती चांगले कार्य करल। हालेलुया। माझं पण जीवन तसंच होतं, पण जसा देवावरती विश्वास ठेवला, वचनावरती विश्वास ठेवला, प्रार्थना केली, उपवास केले, त्याच्यानंतर परमेश्वराने जीवनामध्ये आपोआप कार्य करायला सुरुवात केली। कोणीच व्यक्ती असा कोणी व्यक्ती नाहीये की ज्यांनी काम न करता त्याला पैसा भेटलाय, है ना। काही लोक शॉर्टकट मध्ये पैसा कमवायला बघतात। आपण बघतो जे मर्डर होतात, लोक सुपाऱ्या घेतात आणि शॉर्टकट मध्ये श्रीमंत व्हायला बघतात। आपल्याला माहिती असतं यांनीच खून केलेला आहे, पण त्यांची ती पॉवर असते, है ना, त्यांची ती ताकद असते, म्हणून ती जेलमधनं पण बाहेर येतात। पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे त्यांच्यापेक्षा एवढी भारी पॉवर आहे ना। प्रेज द लॉर्ड। आपल्याला जो सोडणारा, आपल्याला सांभाळणारा, आपल्याला तारणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे। हालेलुया। तुम्ही गरीब म्हणून जरी त्याच्याकडे आले ना, श्रीमंत करणं हे तुमच्या हातामध्ये। श्रीमंत कसं व्हायचं, परमेश्वराकडे श्रीमंतीच्या चाव्या आहेत, किल्ले आहेत, आरोग्याच्या देवाकडे चाव्या आहेत, किल्ले आहेत, पण आपण त्या घेणं गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड। मी जर तुम्हाला एक चावी दिली आणि तुम्हाला सांगितलं की अमुक अमुक ते लॉकर आहे, ती चावी घ्या, ते लॉकर खोला, त्याच्यामधनं पैसा घ्या आणि तुमच्या कामाला येईल, पण तुम्ही नुसतं चावी घेऊन असे हातात बसता, मला पैसा पाहिजे, येईल का? येईल का? बोलता येतं का सगळ्यांना? नाही येत। बघा, तुम्ही जर बोलला तर कामं होणार आहेत। मी जर तुमच्याकडं चावी दिली आणि तुम्हाला म्हणलं खोला, लॉकर खोला, पैसे घ्या, पण तुम्ही चावी हातात घेऊन बसताल आणि म्हणताल पास्टर साहेब पैसेच नाही आले, बरोबर ना। मी तर तुम्हाला दिलंय, पण काम कुणाचं आहे? काम कुणाचं आहे? बोला आमचं आहे, बोला आमचं आहे, बरोबर। तुम्ही म्हणता मला भूक लागली, तुमच्या समोर मी ताट वाढून दिलं, आता तुम्ही म्हणता ते घास आपोआप माझ्या तोंडात जावं, शक्य आहे का? आहे का? ते कार्य कुणाला करावं लागणार आहे? बरोबर। बरं ठीक आहे, एखाद्याला हात नाहीत, मी घास तोंडात टाकन, बरं चावायचं काम कुणाचं आहे? का मी पण चावूनच द्यायचा का? का मी मिक्सर मध्ये वाटून फक्त तुम्हाला भरायचं आणि तुम्ही गिळायचं, असं आहे का काही? म्हणजे देवामध्ये आल्यानंतर आपल्याला कृत्य करावे लागतात, बरोबर ना? बरोबर ना। आता बायबल मध्ये काय सांगितलंय? परमेश्वर म्हणतो मी तुला धन समृद्धी देईल, बरोबर। देवाने दिलेली, बरं घ्यायचं काम कुणाचं आहे? बरोबर ना। बरं ते कसं भेटणार आहे? प्रार्थना करून, चर्च अटेंड करून, विश्वास ठेवून, उपवास धरून, बरोबर ना। पण प्रार्थनाच करणार म्हणतात द्या आम्हाला पैसा, कसा काय येईल? हा, आजारी आणि खाटावर झोपलंय आणि मस्तपैकी झोपले आणि मी आजारी, मी आजारी, अहो प्रार्थना करा, हा करतो 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 करतो, अहो उपवास करा, करतो करतो करतो, झोपून होणार आहे का काय? प्रेज द लॉर्ड। कृत्य कुणाला करायचंय? आपल्याला करायचंय। कोणाला करायचंय? आपल्याला करायचंय। प्रेज द लॉर्ड। बघा, आज जर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असताल ना, तर तुम्ही 100% बाहेर निघणार आहेत।
मला वाटतं कोणाला निघायचं नाही, गप बसल्या तसेच बसा. हा. तसंच पाहिजे असेल, घरामध्ये लेकरं दारू पित्यात, पिऊ द्या, पती पत्नी भांडणं करतात, करू द्या, ऐका नाही, आम्ही चर्चला येणार असंच बसणार. तुम्ही जर बोललेच नाही तर देव काय काम करणार आहे? परमेश्वर काय म्हणतो? मागा म्हणजे बरोबर बरोबर. आता तुम्ही मागितलंच नाही तर तुम्हाला काय मिळणार आहे? किराणा मालाच्या दुकानात जा आणि असं त्याला बघत बसा. तो म्हणून काय पाहिजे ताई? अहो ताई काय पाहिजे? त्याला कळणार आहे का तुम्ही बोलल्याशिवाय? तुम्ही म्हणता ते म्हणून काय, ते म्हणून काय, अरे काय, तुम्ही बोललेच नाही तर त्याला कसं समजणार आहे? प्रेज द लॉर्ड. आपण गेल्यावर म्हणणार ते हे म्हणजे काय? साखर द्या, साबण द्या कपडे धुवायला. मी का सांगतोय हे कळणं आणि समजणं गरजेचं आहे, बरोबर ना? जेव्हा त्याला सांगणार मला साखर द्या, मग ते म्हणणार ओके किती पाहिजे? मला एवढी एवढी पाहिजे. मला साबण द्या, है ना, मला तांदूळ द्या, गहू द्या, आणि त्याच्यानंतर ते सगळं भेटतं का नाही भेटतं? आणि त्याच्यानंतर आपण ते काय आपण सगळं घेऊन निघून जातो का? ते घ्यायच्या आधी काय करावं लागतं? काय बरोबर ना? म्हणजे किंमत मोजावी लागते तेव्हा ते भेटतं. मग देवामध्ये पण किंमत मोजावी लागते तेव्हा ते भेटतं. फुकट नाही काय भेटत. पास्टर साहेब आम्ही देवाला मानतोय, आम्ही येशूला मानतो, चर्चला जातं का? नाही, काम असतं ना, नाही जमत. अहो मला लय मोठा आजारपण आहे, प्रार्थना करता का? अहो वेळच भेटत नाही. मग कसं काही जमत? फुकट काय भेटतंय का? भेटतंय का? पण लोकांना कसं पाहिजे? आज चर्चला आलं लगेच काम झालं पाहिजे, लगेच झालं पाहिजे. प्रार्थना केली का? वेळ नाही भेटत. चर्चला येणार का? चर्चला का नाही आले? अहो काम होतं, घरामध्ये लय राडा पडला होता. आणि मग म्हणता काय माहिती बाबा, आम्ही तर येशूला लय मानतोय पण आमच्या जीवनात काही कसं होईल? मी तेच करत होतो, काहीच झालं नाही. प्रेज द लॉर्ड. मी एक प्रार्थना करत होतो, मला माहिती होतं, मी म्हणायचो प्रभू मला माहिती आहे माझ्या अकाउंटला पैसे येणार आहेत, मला माहिती आहे माझ्या अकाउंटला पैसे येणार आहेत, मला माहिती आहे माझ्या अकाउंटला पैसे येणार आहेत. 40 दिवस प्रभूंनी सांगितलं होतं प्रार्थना कर. 40 दिवसाचे उपवास केले, 40 दिवसाचे उपवास, रोज तीच प्रार्थना. बरं अशी नाही 5 मिनिटं प्रभू पैसे ध्यान झालं धन्यवाद संपलं. रात्रीची प्रार्थना 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, पहाट होती माहित नाही, पण कष्ट चालू आहे. प्रभू मला पाहिजे, प्रभू मला पाहिजे, प्रभू मला पाहिजे, प्रभू मला पाहिजे. अकाउंटला 50,000 रुपये आले. किती आले? कष्ट काय असतं? बसून होणार आहे का? हा, किंमत मोजावी लागते. देव बघतोय माझं लेकरू झोप मोड करताय, काम करताय, डुलक्या मारत प्रार्थना चालू आहे, पण चालू आहे प्रभू मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जिकडे तिकडे पैसे लगेच लावून टाकले मी धनाधन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का नाही देणार? पण देतो परमेश्वर. आता तुम्ही म्हणता पास्टर कुठून आले, काय करायचं तुम्हाला? मला देवान दिले. प्रेज. देणारा कोण आहे? घरामध्ये बसून होणार आहे का? हा, देव म्हणतो माझ्या मुली प्रार्थना कर, माझ्या मुला प्रार्थना कर. हा उद्या सकाळी करन, गेले झोपून. परमेश्वर म्हणणार मी तुझ्यासाठी आलोय. कधी कधी मनात होतं का नाही असं प्रार्थना करायची, पण काय होतं बाई काम पडलंय, पहिले भांडे घासून घेते, कपडे धुवून घेते, है ना. भाऊ लोक म्हणतात पहिले मोबाईल बघतो, पिक्चर बघून घेतो, कामाला जाऊन येतो. मी कुणाला नावं नाही ठेवते, पण मी सांगतोय तुम्हाला. पण देवाचा आत्मा सांगत असतो अरे प्रार्थना कर, प्रार्थना कर, प्रार्थना कर. पण तसं करता करता कधी रात्री तीन कधी झोपतो आपण आपल्यालाच कळत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? 40 दिवस देवाने सांगितलं होतं काळजी नको करू, रोज रडतोय, 40 दिवस गुडघे टेकतोय, प्रार्थना करतोय. प्रभू तू मला बोललाय बरं का पैसे मी तुला देणार आहे, मला पाहिजे, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. खोटं वाटत असं अकाउंट दाखवू तुम्हाला आलेले पैसे? दाखवू का तुम्हाला कसे पैसे आले? टांग बघायचे का कुणाला? बघायचे असेल हात वर करा. लबाड नाही बोलणार, देवाच्या विधीवर उभा आहे. कारण मला मी इतका प्रॉब्लेम मध्ये पडलो होतो, खूप प्रॉब्लेम मध्ये. माझे वडील म्हणायचे बाळा प्रार्थना कर. हो काळजी नका करू, देव माझी प्रार्थना ऐकणारी 100% ऐकणारी. मला माहित जर प्रभू बोलला ना मी तुला देणार म्हणजे देणार. पण मागायचं कसं आहे? ही माझं लेकरू लालीपाप पडलं रडायला लागलं.
रडायला लागलं. लगेच भावाला सांगितलं जा लॉलीपॉप घेऊन दे. एका बापाला काळजी असते का नसती? असती ना. लॉलीपॉप दिलं, लेकरू खुश झालं, गप बसलं. अरे वा, पप्पांनी लॉलीपॉप दिलं. मग आपल्याला पण आपला पप्पा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. मग त्याला मागायचं का नाही मागायचंय? त्याला हट्टच केला नाही, त्याच्याजवळ रडलेच नाही, त्याला मागितलंच नाही, कसं भेटल? भेटल का? मी खरंच सांगतो, देव एवढा महान आहे ना. रोज 40 दिवस उपास, रोज गुडघ्यावर प्रार्थना चालू आहे, रोज रडतोय, प्रभू तू बोललाय बर का, मला प्रॉब्लेम मध्ये मी, मला ते पैसे पाहिजेत. 42व्या दिवशी अकाउंटला पैसे आले. कितव्या दिवशी? 40 दिवस झाले, पण मी परमेश्वराला तक्रार नाही केली. प्रभू 40 दिवस झालेत, मग कसं काय नाही आले? धीर धर, धीर धर, तुला काय पाहिजे मला माहिती. पण आजचा माणूस काय म्हणतो? बाई लय कर्ज झालंय, बाबा लय टेन्शन आले, आता कसं काय करू आणि आता कसं काय देऊ? मग तेव्हा रडत बसले, ते प्रभू करणार आहे काय? त्याचं नाही होणार. आधीच एक वचन तुम्हाला वाचून दाखवतो, लक्ष द्या वचनाकडं. आपण बघू पहिले शमूएल अध्याय 22. बघा वचनामधनं मी तुम्हाला सांगतो परमेश्वर काय करू शकतो. पहिले शमूएल अध्याय 22 वचन मी वाचतो, ध्यान देऊन ऐका बरं का. गोलू गोलू नको तिच्याकडे बघू. पहिले शमूएल अध्याय 22 बघा, मी वचन वाचतो, ध्यान देऊन ऐका बरं का. वाचवणारा मी नाहीये, तुम्हाला वाचवणारा कोण आहे? परमेश्वर आणि त्याचं वचन आहे. दावीद तेथून निष्ठून निघाला, ध्यान देऊन ऐका. दावीद तेथून निष्ठून निघाला आणि अब्दुलाबाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सगळे लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्याजवळ जमले. बरं, आता आपण वचन वाचलं, ठीक आहे. दावीद हा कोण आहे? एक राजा आहे, इस्रायलचा राजा आहे, माहिती आहे ना प्रत्येकाला, ज्याला परमेश्वराने अभिषेक केला होता. तिथून पुढे वचन काय सांगतं? त्याच्याकडे काही लोक जमले आहे ना, 400 पुरुष जमले. ते कसे होते? बघा, विपन्न होते, बोला विपन्न, कर्जबाजारी आणि जीवाला त्रासलेले. आता लक्ष द्या, त्याच्याकडे 3 कॅटेगरीचे लोक होते, है ना. घरामध्ये वाद झाला असेल, वचन सांगतं कर्जबाजारी होते आणि जीवाला कंटाळलेले होते. आता कर्जबाजारी जो असतो ना, तो जीवाला कंटाळतो. कसं काय करू, आता या सावकाराचं द्यायचंय, आता ते बँकवाला येईल, याचा हप्ता आहे, त्याचा हप्ता आहे, माणसं कंटाळतात, बरोबर ना. दाविदाकडे कसले लोक आलेत? कसले आलेत? बोला, कर्जबाजारी, बरोबर ना. जीवाला, बरं चर्चमध्ये कोण येतं? पैशावाला येतो का? कोण येतं? कर्जबाजारी येतात. जीवाला कंटाळलेले आजार लोक येतात, बरोबर ना. पैशावाला येईल का मोठ्या गाड्या गळ्यात चैनी घालून? ते देवाला 2-3 तास देणार आहे का? त्याला काय वाटते? आपल्याकडे पैसा आहे म्हणजे मी सगळं विकत घेतलं, बरोबर. पण परमेश्वर कुणाला बोलवतो? कर्जबाजारी, जीवाला कंटाळलेले, त्रासलेले, जे दुःखामध्ये त्यांना देव बोलवतोय. दाविदाकडे पण तसलेच लोक आले, सगळे त्रासलेले. बरं, या वचनामध्ये आपण वाचतोय, इथे सुद्धा काय झालंय? दावीद पण काय होता माहितीये का? मृत्यूला घाबरून पळतोय. बरं, जो पळकुट आहे त्याच्याकडेच ही सगळी लोक आल्यात. प्रेज द लॉर्ड. मग आता सगळा गोंधळच झाला की आता जे 400 आले ते बी कुणाकडे आलेत? तो स्वतः पळतोय शाऊलापासून. शाऊल त्याला मारायचा प्रयत्न करतोय, एकदा भाल्याने वाचला, एकदा तलवारीने वाचला, आणि जो स्वतः पळतोय त्याच्याकडेच 400 लोक आल्यात. बघा आता काय बोलायचं. हा, पण एक इंटरेस्टिंग स्टोरी बघा ना. काय, जेव्हा दावीद 14 ते 16 वर्षाचा होता, शमूएलाने त्याच्यावरती तेलाने अभिषेक केला. ध्यान देऊन ऐका बरं का. शमूएलाने त्याच्यावरती तेलाने अभिषेक केला आणि त्याला काय सांगितलं? तुला देवानी निवडलंय, ठीक आहे. बरं, आता देवानी तर निवडलंय, धीरेश्वर बोलू, देवानी तर त्याला निवडलंय, बरोबर. देवानी तर निवडलंय, पण हा काय झालाय? पळकुटा झालाय, घाबरतोय, मला मारून टाकन तो राजा, शाऊल राजा. का बरं असं? कशामुळं? कशामुळं असं? देवाचं तर त्याच्यावर अभिषेक आहे. एखाद्या मोठ्या सेवकानी त्याच्यावर जाऊन तेल लावून त्याला हात ठेवून त्याला अभिषेक केलाय, तरी पण हा पळतोय.
प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना, अहो मी येशूला तर मानतोय हो, मी येशूला तर मानते हो, मग माझ्या घरामध्ये का असं चाललंय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला टप्पा मी सांगितला, देवाकडनं सगळं पाहिजे, पण उपवास नाही, प्रार्थना नाही, वचन नाही, चर्च अटेंड नाही करायचं, कसं काय भेटणार? नाही भेटू शकत. ध्यान देऊ नाही का? पण काही लोक अशी आहेत, उपवास चालू आहे, प्रार्थना पण चालू आहे, मग माझ्या जीवनात का असं? जसं दाविदाच्या जीवनात होतं, है ना? देवानी तर सांगितलंय तू इस्रायलचा राजा होणार आहे, आणि हात पळायला लागलाय, अरे मला मारल बाबा तलवारीने, इकडं लप तिकडं लप तिकडं लप. मग काय प्रॉब्लेम काय? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती, ज्याच्यावर देवाचा अभिषेक असतो ना, ध्यान देऊ ऐका, ज्याच्यावर देवाचा अभिषेक असतो ना, सैतान त्याला सगळीकडून प्रॉब्लेम मध्ये टाकत असतो, सगळीकडून प्रॉब्लेम मध्ये टाकतो. मग तो विचार करतो, मी तर प्रार्थना करतोय, मी तर उपवास करतोय, मग माझ्या जीवनात असं का? काही वेळेस ध्यान देऊ नका, काही वेळेस परमेश्वर तुमची परीक्षा बघत असतो, की हा माझ्या योग्यतेचा आहे का, हा माझ्या उपस्थितीत किती बसतोय, हा किती प्रार्थना करतोय, म्हणजे मला याला द्यायला. प्रेज द लॉर्ड. आता दाविदाला काय बनवायचं होतं? राजा बनवायचं होतं, पण दाविदाची तिथं चेकिंग चालू आहे, आणि दाविदाकडे पण कोण आलेत? सगळे आजारी, जीवाला कंटाळलेले आणि कर्जबाजारी. पण तुम्हाला माहिती त्या दाविदावरती देवाचा अभिषेक होता. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही दुसऱ्या शमूएल मध्ये जर वाचलं ना, हे जीवाला कंटाळलेले, त्रासलेले, गरीब, कर्जबाजारी, याच्या पुढच्या अध्यायात जर वाचलं ना दुसऱ्या शमूएल मध्ये, तर तेच लोक श्रीमंत पण झाले, कर्जातनं मुक्त पण झाले, चांगले लढाई करणारे पण झाले, आणि तोच दावीद जो पळत होता तो इस्रायलचा राजा झालेला आहे. हालेलुया. कसं काय झालं हो पास्टर? जे दुःखी, कर्जबाजारी, टेन्शन मध्ये आलेले आहेत, पण नंतर ते कसं काय झाले? त्यांनी काय केलं माहितीये? दाविदाला पकडून राहिले. ते दावीद कोण? जो देवाचा निवडलेला सेवक, त्याला चिटकून राहिले. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच दाविदाने काय केलं? त्यांच्यासाठी प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. आणि हळूहळू हळूहळू काय झालं? ते कर्जातनं मुक्त झाले. प्रेज द लॉर्ड. ते हळूहळू कर्जातनं मुक्त झाले. जे आजारी होते ते त्याच्यातनं बाहेर पडले. का माहितीये? कारण त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. अरे नका रे त्रास देऊ तिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं काय झालं माहितीये का? आपण जर सेवकाला चिटकून राहिलो ना, ध्यान देऊ नाही का, जसे हे 400 लोक चिटकून राहिले, नंतर दावीद तर राजा झालाच झाला, हे 400 लोक पण मोठ्या लेवलवरती गेले. तुम्ही विचार करा, आज गरीब आहे, आज गरीब आहे, आज आजारी आहे, जीवाला कंटाळलेले, पण देवाला चिटकून राहिले, सेवकाला चिटकून राहिले, चर्च एकच धरून चिटकून राहिले. देव काय करण माहिती? येणाऱ्या दिवसामध्ये कर्जबाजारी असताना अख्खं कर्ज तुमचं गायब होईल. त्रासलेले असताल ना, अख्खा तुमचा त्रास निघून जाईल. जीवाला कंटाळलेले आजारी असताल ना, अख्खा आजार पण तुमचा निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. हे कधी होणार? जेव्हा चिटकून राहणार. ते पास्टर चांगला नाही बाबा, आपण इकडे जाऊ. ते पास्टरच्या चर्चला कुणीच येत नाही, आपण तिथं नाही, आपण तिथं जाऊ, तिथं लय गर्दी आहे. असं होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही ते पास्टर आता लय टोमणे मारायला लागला, आता त्याच्याकडे नको, आपण तिसरीकडे जाऊ. असं कधी आशीर्वाद भेटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाकडे जे 400 आले ना, दावीद जर म्हणला असता ना, काय राव मलाच पैशाची गरज आहे, हेच गरीब लोक आहेत, आता ह्यांना काय करू मी, जाऊ दे मी दुसरे बघतो. दाविदाला माहिती होतं, मला जे दिलंय ना देवानी, ते लय मोठं दिलेलं आहे. जे मला सांभाळायला दिलेत ना देवानी, ते मला व्यवस्थित सांभाळायचे आणि त्यांना चांगलं करून मला दष्टपुष्ट करून उभा करायचंय. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी काय सांगत असतो, माझी प्रार्थना तुमच्यासाठी चालू आहे. काळजी, माझी प्रार्थना तुमच्या सगळ्यांसाठी चालू आहे. आज मी थोडासा प्रॉब्लेम मध्ये होतो, प्रार्थना केली, प्रार्थना केली, प्रार्थना केली, प्रभू मला एवढ्या पैशाची गरज आहे, माझ्या डोक्यावरती कर्ज झाले, मला त्यातनं बाहेर काढ बाबा. प्रभूने सांगितलं उपवास कर, केले उपवास. भेटलं का नाही भेटलं? बोला, भेटलं का नाही भेटलं? मग मला जे भेटू शकतं तुम्हाला का नाही भेटू शकत? भेटू शकतं का नाही? भेटू शकतं का नाही? कशामुळं? आता एक सोपं उदाहरण सांगतो. परफ्यूम माहिती? परफ्यूम, सेंट अंगाला मारतात
बरोबर ना? समजा आता ही बहीण आहे त्या परफ्यूमच्या दुकानात कामाला आहे, ठीक आहे. ती बहीण जर परफ्यूमच्या दुकानात कामाला असेल, ती काय करणार? येणाऱ्या ग्राहकांना काय करणार? अहो हा का, तो म्हणणार अहो अमुक सेंट आहे का? हो आहे, हे घ्या लावा, हे घ्या लावा. मग तिने नका लावून देऊ, तिने लावून देऊ नका, पण दिवसभर ती कुठे आहे? त्या दुकानामध्ये. जेव्हा ती बाहेर येणार ना, तिच्या अंगाचा काय येणार? तो सुगंध येणार. येणार का नाही येणार? कारण ती त्या वातावरणात होती, म्हणून त्या वातावरणातलं जे पण काय होतं ते तिच्यासोबत राहिलं. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे का चुकीचं आहे? सेंट लावायची गरज आहे का? ज्या वातावरणात तुम्ही आहात तेच तुमच्यावरती येणार आहे. घाणेरड्या लोकांसोबत राहताल, तुम्हाला शिव्यांशिवाय काही दुसरं येणार नाही. 101 शिव्या तुम्ही त्याच्या शिकणार आणि त्याला हसणार, आहा काय भारी शिवी दिली रे. असल्यांची संगत धरायची का? हा, धरायची का संगत? अरे बोला. पण काय काय लोकांना शिव्या ऐकायला आवडतं. बयाचं तोंडात लय फाटकय, काय शिव्या देती पदर खनू खनू, आणि ही बाया थांबली तिथं ऐकत. काय तर म्हणे मी चर्चला जाते. मी कुणाला नावं नाही ठेवत, हे वचन काय सांगते. ज्या संगतीत तुम्ही राहणार ना, ते एक मन आहे माहिती ना, एक मन आहे ना, ते वाण नाही तर काय लागतो? लागतो का नाही? खरंच लागतो ना. मी दारू पित नव्हतो, मी जेव्हा मित्रांच्या संगतीत बसत, ते ना काय होतंय, ते ना काय होतंय. एक दिवस टेन्शन मध्ये आलो, काय झालं? काय नाही टेन्शन आहे यार. का काय झालं? मला तिने नकार दिला, घे दारू पी. प्रेज द लॉर्ड. काय बघता पाळकीन बाई? प्रेज द लॉर्ड. वाण नाही तर, आणि दारू इतकी झाली की डायरेक्ट ढोसून डायरेक्ट लोळायलाच लागलो रस्त्यावर डायरेक्ट. पण जेव्हा मी चांगली संगत धरली, कोणाची धरली? देवाची संगत, चर्चची संगत, चांगल्या पाळकाची संगत धरली. प्रेज द लॉर्ड. वचन ऐकत राहिलो, आणि मग काय झालं माझ्यामध्ये? बरोबर ना? चांगली संगती माणसाला चांगलं करते, आणि वाईट संगती चांगल्याला सुद्धा वाईट करत असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रियांनो, इथं वचन काय सांगते? सगळे गरीब आले, पण जो त्यांचा योद्धा होता, लीडर, बघा वचन काय सांगते दुसरं. विपन्न, कर्जबाजारी, जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. तो त्यांचा कोण झाला? कुणाचा? गरीब लोकांचा, कटाळलेल्या लोकांचा, त्रासलेल्या लोकांचा. कोण झाला? तो नायक झाला. प्रेज द लॉर्ड. आता साधं उदाहरण, घरामध्ये पती काम करतोय पण काहीच काम करत नाही. बायको कटाळती का नाही? काय बाई खायला नाही राव, या माणसाला कळतच नाही. घरातला तो कोण असतो? मेन करता पुरुष असतो, नायक असतो तो. बरोबर ना? पत्नी काय म्हणते? आता हे नाही करत, आता मीच बघते काहीतरी. बरोबर आहे का नाही? खरंय का नाही? प्रेज द लॉर्ड. पण बघा इथं 400 लोकांना याला सांभाळायचंय. सोपं आहे का? आता 400 लोक, एखादा म्हणत असेल ना, अहो तो कर्जबाजारी आलाय, 400 विचार करा कसं हँडल केला असेल. 400 लोकांना एखादा म्हणला असेल, लय दुखतंय, ए दाविदा लय दुखतंय, काय करू? बरोबर ना? वचन काय सांगते? जीवाला कंटाळलेले, त्रासलेले, हा कुणी येत असेल, पोटाचा त्रास आहे रे दावीद, आता काय करू? दावीद म्हणत असेल, थांबा मी प्रार्थना करतो, थांबा मी प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदानी पण काय केलं? जे गरीब आहे, बसा बसा पटकन ते चालू. दाविदानी पण काय केलं? एकाला तर सोडलं का? त्यांनी पण नाही सोडलं. म्हणून जर दुसरे शमूवेल मध्ये वाचलं ना, दावीद तर राजा झालाच झाला. ध्यान देऊ नाही का? दावीद तर राजा झालाच झाला, पण हे 400 लोक पण त्याच्यासोबत त्या टॉप लेवलचे झाले. मला ह्याच्यातनं सांगायचं काय माहिती का? चांगली संगती, चांगला पास्टर, चांगलं चर्च, जिथं वचन आहे असं चर्च पाहिजे. मी म्हणत नाही माझ्याच चर्चला या, चर्च भरपूर आहेत, पण जिथं वचन आहे, जिथं चांगलं शिक्षण भेटतंय, त्या शिक्षणाला टिकून राहणं गरजेचं आहे. नाही तर पाळक साहेब काय करतात? सगळ्यांना घेतात, काय चाललंय, चला फिरून येऊ, चला हे करू, चला ते करू. पाळक साहेब म्हणतात, ते बाई आहे ना, त्या बाईवर माझं लक्ष होतं, ती बेकार आहे. ते माणूस आहे ना,
लय बेकार आहे त्याच्याखंड का तो माणूस आहे ना त्या बाईकडे बघतोय माहितीये का तुम्हाला, असला पालक असला ना वाटतुळ होतंय त्या चर्चचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे असं झालेलं आहे, हे झालेलं आहे. म्हणून मी चांगला शिकतो, मी देवाला प्रार्थना करतो, परमेश्वरा माझी मंडळी ही चुगली चागली करणारी नसावी, देवामध्ये अभिषिक्त असावी. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी रोज प्रार्थना करत असतो, रोज. माझ्या मंडळीचा ताबा घे प्रभू, मंडळीतले लहान थोर सगळे त्यांना आशीर्वादित कर. जे कर्जात नाही प्रभू त्यांना कर्जातनं बाहेर काढ, जे आजारात आहे त्याला आजारातनं बाहेर काढ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता हा भाऊ बसलाय, मला कैलास भाऊनी सांगितलं की पास्टर साहेब मी प्रार्थना करत होतो, मला प्रभूंनी सांगितलं तुला अशी प्रार्थना करायची, तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये प्रार्थनेसाठी. मी खोटं नाही बोलत, मी विधीवर उभा आहे. कैलास भाऊ बरोबर आहे का नाही? आपल्याला काय माहिती होतं का? काहीच माहिती नव्हतं. मी रोज प्रार्थना करायचो, प्रभू मला हॉस्पिटलला घेऊन चल, मला मेंटल हॉस्पिटलला घेऊन चल प्रार्थनेसाठी. मला पवित्र आत्मा सांगायचा मला तुला आता लोकांकडे जायचंय, तुला जायचंय तिकडं. मग मी प्रार्थना करायला लागलो. जवळजवळ 20-22 दिवसापासून प्रभू मला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, मला तिकडं जायचे आतमध्ये प्रार्थना करायला. आणि योगायोग काय, आम्ही ज्या माणसाच्या घरी चाललो होतो ते अंकल तिकडं काम करणारे आहे ना कैलास भाऊ, ते त्या मेंटल हॉस्पिटल मधले कर्मचारी. आणि मला फोन आला की माझा भाचा आहे, कोण पुतण्या, माझा पुतण्या आहे, आपल्याला तिथं प्रार्थनेला जायचंय. म्हणजे देवाने कनेक्शन बघा काय भारी केलं ना. तिथे जाऊन काय त्रास झाला, सगळं काय तिथे गेलं की पटापट पास बी तयार झाला, हे घ्या पास, चलो. प्रेज द लॉर्ड. देवाला काळजी असते, कष्ट जर केलं ना देवाला काळजी असते. आता अजून एक जण येईल, येत आहेत रस्त्यामध्ये, पहिल्याच वेळेस घरी गेलो, पहिल्याच वेळेस. प्रेज द लॉर्ड. पहिल्याच वेळेस घरी गेलो, लगेच फोन आला, अरे ते पास्टरांनी प्रार्थना केली, बदललं ना माझं पोरग सगळं. मी बदलणारा नाहीये, परमेश्वर आहे. हालेलुया. देव सगळं काय करतो. मला काय सांगायचंय, ध्यान देऊ नाही का? रोज प्रार्थना करा, उपवास करा, वचन वाचा, अशी तुमची गरिबी निघून जाईल. हा, गरिबी निघून जाईल. आता ही आंटी मला फोन करा, पास्टर काय करू, त्या कामावलं त्रास. अरे सोडून टाका म्हणलं, लागलं ना तुम्हाला, सोडून टाका म्हणलं काम, एवढा त्रास. फार त्या आंटीला राबून राबून घ्यायची बैलासारखं. पास्टर काय करू, सोडून टाका, 10 दिवसाचा पगार आहे, सोडून टाका. पास्टर 7-8 हजार रुपये सोडून टाका म्हणलं, देव ह्याच्यापेक्षा उत्तम देईल. पास्टर काम आलंय, इंटरव्ह्यूला चालले. माझा इंटरव्ह्यू काय असतो त्यांना ते बी नाही माहिती बिचाऱ्यांना, नाही ना. ते समोरून म्हणले तुमचा इंटरव्ह्यू घेतात, ते म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे काय असते, नाही म्हणजे आम्ही विचारपूस करणारी. आंटी चालल्या, मला फोनला पास्टर कामाला चालले. मी आपलं माझं गाडी चालवता प्रभू माझी आंटी चाललेली, तू तिच्यासोबत आहे, तिला काम दिलं म्हणून धन्यवाद. लगेच फोन आला थोड्या वेळाने, पास्टर लागलं बरं का काम, ओके देवाला धन्यवाद. काळजी त्याला आहे, तुम्ही टेन्शन घेऊच नका. मी काय खाऊ, मी काय पिऊ म्हणजे दारू नाही बरं का, कोल्ड्रिंक म्हणा, चहा म्हणा, हा पाणी, सगळं काय देवावर सोपवा. देवासोबत रिलेशन मेंटेन करा, मग सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. तुम्हाला फिरायची इकडे तिकडे पळायची गरज नाही लागणार है ना. बरेच लोकांचं काय होते, बरेच वर्ष झालं ख्रिस्तामध्ये सारखं चालू आहे, हे दुखतंय ते दुखतंय, हे होतंय ते होतंय. मग मला सांगा काय फायदा आहे त्या गोष्टीचा, आहे का काय फायदा? चल म्हणून असते का रे. प्रेज द लॉर्ड. रिलेशन ठेवा है ना, रिलेशन मेंटेन ठेवा. प्रेज द लॉर्ड. रिलेशन मेंटेन ठेवा, आदर करायला शिका, माणसांचा सन्मान करायला शिका. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की देव तुम्हाला बघतोय, देव तुम्हाला. मी माझ्या कामामध्ये कुणाकडे 1 रुपया पण जास्त घेत नाही. मला माहिती इथं पैसे भेटणार आहेत, मी घेत नाही, बिलकुल घेत नाही. कारण मला माहिती देव मला बघतोय. मी एखाद्याचे 10 घेतले ना, मला 1000 रुपयाचा फटका पडेल. आणि तेच माझा प्रामाणिकपणा परमेश्वराने बघितला, म्हणून माझ्या अकाउंटला असा आवाज आला, खळखळ. लगेच चेक केलं, आले 50. थोडे झाले का?
थोडे झाले का? माझ्या पोरींची शाळेच्या फी भरायच्या होत्या, पुस्तकं नव्हते तिच्याकडं, माझ्याकडे मी खरंच सांगतो, पुस्तकं नव्हते, शाळेचे ड्रेस नव्हते. मी प्रार्थना करतोय, प्रभू कसं करू, प्रभू काय करू. अरे यार नका तिला त्रास देऊ, पॉज कर रे जरा. प्रेज द लॉर्ड. बघा काळजी काळजी परमेश्वराला असते, पण तेवढं अंतःकरण खोला ना देवासमोर. आज लोकांना सवय काय झाली माहिती का, सावकारा पुढे जायचं, भिकाऱ्यावानी त्याच्या पाया पडत बसायचे, द्या ना, अहो द्या की, अहो द्या की. अरे काय गरज पडली, मागा ना देवाला. बसलाय तो द्यायलाच बसलाय, तो म्हणतो ना अरे माग मी तुला देईन. ते कैलास भाऊची किती भारी साक्षी, पोरीचं लग्न करायचंय, देवाने मनात टाकलं, बोल त्या मालकाला, मालकाला जाऊन बोलाय. मालक काय म्हणला, किती पाहिजे, किती पाहिजे, 10 मागताय क्या, हा किती मागायला गेलते, 10 मागायला गेले, 10च द्या. किती दिले बरं, कसे दिले, पण बघा त्यांना बी 50 आणि मला बी 50. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अहो सगळं होतं, खरंच मी सांगतो सगळं होतं. आहे थोडासा माणसाचा स्वभाव स्ट्रिक्ट आहे, पण देवाच्या बाबतीत अजिबात. आहा, एक वेळ आली होती, क्रिसमस होता, मुखाने बोलले, पास्टर साहेब मी देणगी देणार. मी सांगतो पास्टर साहेब मी 5,000 रुपये देणगी देणार आहे. मी बाकीच्यांना काय बोललो, 3-3 हजार रुपये द्या, क्रिसमस आहे. ते बोलले मी 5,000 देणार, आणि ऐन टायमाला काय झालं, पैसेच नाही. ऐन टायमाला पैसेच नाही. पण देवाचं काम आहे, काय करायचं. बायकोला काय म्हणते, ते गळ्यातलं काढीत. बायको म्हणते का, अरे आपल्याला पास्टरला पैसे द्यायचे आहेत, आपल्याला ते चर्चमध्ये क्रिसमस करायचं, पैसेच नाही. काढते गळ्यातलं, बायकोन लगेच काढून दिले, हे घ्या. लगेच गेले दुकानात, ठेवलं, पण ध्यान देऊ नाही का, ते गहाण ठेवलं, 5,000 आणले. पास्टर साहेब ही माझी वर्गणी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना आज देणार आहे, घ्या आज ही माझी वर्गणी. ते कसं सोडवायचं, काय सोडवायचं देव बघून घेईन, मला नाही माहिती. मला नंतर सांगितलं त्यांनी, जेव्हा 5 दिले ना, काय माहिती त्यांच्या कामात कसले चेक आले, काय माहिती. हा बरोबर ना, काय माहिती कसले चेक आले. मला फोन केलाय, काय केलंय माहिती का, अहो पास्टर साहेब ते आमच्या कामामध्ये सगळ्यांना चेक वाटायला लागले, मला आला 10,000 रुपयाचा चेक, मलाच नाही माहिती कस काय आला. डायरेक्ट पहिले बँकेत पडले, 10,000 काढून घेतले, 5 दिले. देव काय म्हणलं, तू मला माझ्या कामात 5 दिले ना, घे अजून तुला 5 फ्री ऑफ कॉस्ट. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं, देवाच्या कामात देत राहायचं, हायगाय नाही करायची. देऊ का नको देऊ, देऊ का नको देऊ, देऊ का नको, टाकू का नको टाकू. तिथं तर टाकणार नाही, पण खिशात जरूर टाकतील. काढलेले म्हणतील जाऊ दे, घरी जायला पैसे नाहीत, पुढेच पायी पायी जायचं. कष्ट देव बघत असतो. अरे 1 रुपया टाका तुम्ही, 1 रुपया, पण कसा टाका, मनापासून टाका. आता मी म्हणलं 1 रुपया टाका, बरोबर नाही, त्यांना पास्टर म्हणले 1 रुपया टाका. मी पैसे मागत नाहीये, देव अंतःकरण बघतोय. जे बघा देवाच्या राज्यात जे पेरलंय त्याचं बेनिफिट तुम्हाला भेटतं, बरोबर भेटतं का. मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले, मंडळीमध्ये बघितलेले आहेत, मंडळीमध्ये. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन काय सांगतं, या दाविदाकडे 400 लोक आले होते, दुःखी, कर्जबाजारी आणि त्रासलेले. पण काय झालेलं आहे, काही कालावधीनंतर त्यांनी त्यांना चिटकून राहिले, प्रार्थनेमध्ये ते वाढले. दावीद त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता, आणि त्याच्यानंतर देवाने काय केलं, हे 400 तर 400 बनवलेच जबरदस्त, पण दाविदाला सुद्धा राजा बनवून ठेवला. आमेन. मला माहिती पुढे काय होणार आहे. मला देवाने ते दृष्टांत दिलेत ना, मी तोंड बंद करू नये. मला माहिती पुढे काय होणार आहे, आणि ते जे होणार आहे ते एवढं जबरदस्त होणार आहे ना, मी तुम्हाला अख्खा पुणे ना अख्खा महाराष्ट्र पण बघत बसणार आहे. हे मी तुम्हाला चॅलेंज देणार. हा मला माहिती आहे माझं रिलेशन देवासोबत कसं आहे. आज लोकांचं स्वप्न काय असतं, प्रत्येकाचं स्वप्न आहे. बरं घर कोणाकडे नाही, स्वतःचे हात वर करा. 1 2 3 4 बरं ठीक आहे. बघा आता घर मी देणार नाही बरं का, मी काय सांगते ऐका. आज प्रत्येकाचं स्वप्न काय, मला घर पाहिजे स्वतःच. बरं घर कसं पाहिजे, त्याला हप्ता नाही पाहिजे बाबा, है ना, बरोबर का नाही. आता मी भाड्याच्या घरात राहायचो, मला किती होतं भाडं आपल्याला, सगळं जाऊन लाईट बिल जाऊन 7,000 रुपये जायचं, बरोबर. मला परमेश्वराने फ्लॅट दिला, ते वाढलं 9,000 झालं, इन्स्टॉलमेंट माझं वाढलं, पण त्याची व्यवस्था परमेश्वर करतोय, बरोबर.
बघा, प्रत्येकाला वाटतं मला घर पाहिजे. ध्यान देऊ नका बरं का. माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पाहिजे 1-1.5 तोळ्याचं, कारण सोनं लय जबरदस्त झालंय, कव्हर नकली घालू. हे बहिणींचं स्वप्न आहे माझ्या, बरोबर ना? वाटतं ना प्रत्येकाला की बाबा मी लग्नात गेले तर माझा नातेवाईक कानामध्ये ती बाई येईल, वेल घालन, फुल घालन, मी काय करू, मी कान बघत बसू का? टेन्शन नाही घ्यायचं. टेन्शन बघा, प्रत्येकाला वाटतं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण बायबल काय सांगतं माहिती? बायबल काय सांगतं? सगळ्यात पहिलं माझी धार्मिकता मिळव, माझी नीतिमत्ता मिळव, मग तुला जे पाहिजे मी तुला देणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. आता चर्चमध्ये आल्यावरती माझं प्रभू मला घर दे ना, घर दे ना, घर दे ना, कधीच भेटणार नाही. प्रभू माझ्या शेजारची 5,000ची पैठणी घेतली, मला 1,000 वाली तरी पाहिजे, नाही भेटणार. देव काय म्हणतो? पहिलं माझी धार्मिकता मिळव. परमेश्वर पहिलं तुम्हाला पारखतो, देण्याच्या योग्यतेचा आहे का नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर पूर्ण तुमची टेस्टिंग करणार आहे, पारखणार आहे. मी जर दिलं आणि दिल्यानंतर जर हा माझा मुलगा मुलगी जर पलटले, मग काय? बरोबर ना? बरेच लोक चर्चला आले, बरे झाले, निघून गेले. बरेच लोक चर्चला आले, पास्टर माझं पैशाचं काम होत नाहीये, ठीक आहे आम्ही प्रार्थना करतो, काम पास्टर आम्ही असं करणार, आम्ही चर्चला हे देणार, ते देणार, ढमका देणार, ठमकाना देणार. आले, पैसे भेटले, संपले, निघून पण गेले, पण अजूनपर्यंत तोंड नाही दाखवलं. मला काही फरक पडत नाही, मी काही तो कोणाला मागायला उभा नाहीये, पण जे माणूस बोलतो ते त्यांनी करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हा, गरजेचं आहे. म्हणून एवढंच सांगतो की काळजी करू आजपासून, टेन्शन घेऊ नका. आपल्या गरिबीमध्ये देवाला बोला, प्रभू तू माझ्यासोबत आहे. आमेन. तू मला दिलंस, धन्यवाद. काय बोलायचं? हा, आपल्या शेजारच्याला बोला जरा, हात लावा, असं हात लावा शेजारच्याला, हात लावा, लावा 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 लावा. हा, तिकडे लावा तुम्ही, शेजारी लावा तुम्ही. हा, त्याला लावा, त्या सिस्टरला हलवा, असं हलवा. हा, अरे हलवा ना जोरात, म्हणजे जागे येतील. हा, आता बोला त्यांना, बोला, ऐकलं का? परमेश्वर तुला देणार आहे, काळजी करू नको. हा, पाहिजे ना? मग आता देवामध्ये नीट चाला, नीट वाढा, उपवास करा, प्रार्थना करा. जसे हे 400 आले ना घरी, ते लगेच ते काही दिवसानंतर ते श्रीमंत झाले. आणि मी येशूच्या नावात घोषणा करतो, हे 400 आले होते, हे कर्जबाजारी होते, हे दुःखात होते आणि हे जीवाला कंटाळलेले होते. आज मी येशूच्या नावात भविष्यवाणी करतो, तुम्ही हे देना. तुम्ही जर कंटाळलेले, त्रासलेले, कर्जबाजारी, पण येशूच्या नावात मी भविष्यवाणी करतो, येणाऱ्या दिवसात तुमचा त्रास निघून जाणार आहे, तुम्ही कर्जातनं मुक्त होणार आहे, तुम्ही निरोगी होणार आहेत. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करो.